नमस्कार. सर्व शेतकऱ्यांना माझा नमस्कार. मी दत्ता कंकाळ आज तुम्हाला एका वेस्टीज ॲग्री प्रोडक्ट बद्दल माहिती सांगणार आहे. या प्रोडक्ट विषयी सांगायचं झालं तर हा बेस्ट ऑफ दी बेस्ट प्रोडक्ट आहे वेस्टीज मध्ये, जो की सर्वात जास्त सेल होतो. आणि तो का होतो तेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहेत. सो मी माझी स्क्रीन शेअर करतोय. नमस्कार. आज आपण वेस्टीज ॲग्री 82 या प्रोडक्ट बद्दल माहिती घेणार आहोत. हा प्रोडक्ट वेस्टीज कंपनीने खास शेतकऱ्यासाठी बनवला आहे. हा प्रोडक्ट नेमकं काय बघूया आपण. वेस्टीज ॲग्री 82 यामध्ये नॉन आयोनिक आयन आहे. आता नॉन आयोनिक आयन नेमकं वर्क कसं करते आपण बघूया. हे बघा, ॲग्री 82 हे सर्व प्रोडक्ट सोबत वापरला जातो. यामध्ये केमिकल युक्त असतील किंवा जैविक असतील, कुठल्याही प्रोडक्ट सोबत हा प्रोडक्ट तुम्हाला वापरता येतो. खतासोबत वापरता येतो, मातीसोबत वापरता येतो, सॉइल ट्रीटमेंट मध्ये आणि तणनाशकासोबत सुद्धा हा वापरला जातो. म्हणजे या चारही घटकासोबत हा वेस्टीज ॲग्री 82 वापरला जातं. बघा, औषधी सोबत जेव्हा आपण केमिकल आणि जैविकासोबत वापरतो तेव्हा याचा काय काय फायदा आहे. हा ऍक्टिव्हेटरचं काम करतो, स्प्रेडरचं काम करतो, स्टिकरचं काम करतो, वेटरचं काम करतो आणि मिक्सचरचं काम करतो. म्हणजे 5 प्रकारचे मेन काम हे औषधी सोबत ॲग्री 82 वापरल्यामुळे होतात. तर आपण एक एक बघूया की हा नेमका ऍक्टिव्हेट कसा करतो. ऍक्टिव्हेट करतो कसा बघा. मानवी शरीरामध्ये जसे रक्त आहे त्याचप्रमाणे झाडाच्या नसामध्ये लिक्विड असते. या लिक्विडला ऍक्टिव्हेट करण्याचं काम हे ॲग्री 82 करत असते. त्यानंतर स्प्रेडर बघा, औषधीयुक्त पाण्याला पानावर सर्वत्र पसरवण्याचं काम हे ॲग्री 82 करतं. त्यामुळे काय होतं की पानाला लागलेली जी आळी आहे या आळीला खाण्याला जागा शिल्लक उरत नाही. बऱ्याच वेळेस आपण बघतो की आळी काय करते, अशी पूर्ण क्रॉस लाईननं पानाला कुरतडत असते. पण ती तशी का कुरतडते की ज्या पानाला ज्या ठिकाणी औषध लागलं नाही तोच भाग ती खात असते. त्यामुळं बऱ्याच वेळेस असं होतं की आपण खूप महागडं औषध फवारतो तरी सुद्धा आळी मरत नाही. त्याचं कारण काय की ह्या पानावर सर्वत्र औषध लागलेलं नसतं, स्प्रेड झालेलं नसतं. पण ॲग्री 82 जेव्हा तुम्ही औषधासोबत वापरता तेव्हा हे संपूर्ण पान विषयुक्त करून टाकतं. त्यामुळं आळीला कुठेच खायला जागा उरत नाही. त्यामुळं आळी 100% साध्या औषधाने सुद्धा 100% आळी मरते. त्यानंतर नेक्स्ट उपयोग आहे याचा स्टिकर. आता बऱ्याच वेळेस आपण काही असे पान आहेत जसं की हळदीचं पान घ्या, तुरीचं पान घ्या, सोयाबीनचं पान घ्या, हे वर तवंग असतो, तेलयुक्त पान असतात. त्यावर आपलं जे औषध आपण फवारणी करतो ते थांबत नाही आणि ते जमिनीवर खाली पडून जाते. म्हणून आपण स्टिकरचा वापर करत असतो. केळीसारख्या ठिकाणी तर बिलकुल पान थांबत नाही. हळदीवर आपण स्प्रे करतो त्यावेळेस सुद्धा पाणी थांबत नाही. अशा वेळेस आपण स्टिकरचा वापर करत असतो. पण काही स्टिकर असे आहेत की जे प्रकाश संश्लेषण क्रिया मंदावते, म्हणून स्टिकर वापरायचं काही लोकांचं, काही तज्ञांचं म्हणणं आहे की स्टिकर वापरू नये. पण आपलं ॲग्री 82 हे जे स्टिकर आहे हे प्रकाश संश्लेषण क्रियेला मदत करतं. त्यामुळे प्रकाश संश्लेषण क्रिया मंदावत नाही आणि पानाला अन्न ग्रहण करण्याला मदत करतं. म्हणून हे औषधयुक्त पाणी पानाच्या सर्व पृष्ठभागावर पसरवण्याचं आणि चिटकवण्याचं काम हे ॲग्री 82 करतं. त्याचबरोबर औषधीला पानावर रोखून धरण्याचं काम सुद्धा करतं. कारण फवारणीनंतर जर पाऊस पडला तर ते औषधी वाया जात नाही. 15 मिनिटं जरी पाणी पडला, लगेच जरी पाणी पडला तरी सुद्धा हे औषध वाया जात नाही. कारण आपण ॲग्री 82 हे बेस्ट ऑफ द बेस्ट स्टिकर या ठिकाणी वापरलेलं असतं. त्यानंतर वेटरचं काम करतं. बघा, खतांना मुळापर्यंत पोहोचवण्याचं काम
ऍग्री 82 करत असतं, कारण जेव्हा आपण खत टाकतो ते वरच्या 6 इंचामध्ये खत असतं, पण ऍग्री 82 जेव्हा आपण सोबत टाकतो तेव्हा ते मुळापर्यंत नेऊन पोहोचवतं. त्याचबरोबर औषधीला आंतरप्रवाहित करण्याचं काम सुद्धा ऍग्री 82 करत असतं. मिक्सचर, आता बघा औषधीला एकसारखे मिश्रण करण्याचे काम ऍग्री 82 करतं. काही असे केमिकल आहेत की जे तेलयुक्त असतात, म्हणजे त्याच्यामध्ये ते पाण्यामध्ये वर तरंगतात, पाण्यामध्ये मिक्स होत नाहीत. अशा प्रकारची काही पावडर आहेत, काही केमिकल युक्त प्रोडक्ट आहेत. असे प्रोडक्ट जेव्हा आपण फवारणी करतो तेव्हा पंपाच्या वरच्या भागाला राहतात आणि शेवटी पडतात आणि शेवटी एकाच वेळेला जास्त औषध होते आणि जे आपल्याला परिणाम भेटायचा तो भेटत नाही. त्यामुळं ऍग्री 82 जेव्हा तुम्ही प्रतिपंप 5 ml 10 ml जर वापरलं तर हे पूर्णतः औषधाला त्या पाण्यामध्ये मिक्स करण्याचं काम ऍग्री 82 करत असतं. म्हणजे तेलयुक्त आणि पावडर, जसं 22 टीन सारखी पावडर आहेत, ते लवकर मिक्स होत नाही. काही ह्युमिक आहेत की जे पाण्यामध्ये मिक्स होत नाहीत, काही असे टॉनिक आहेत की जे पाण्यामध्ये मिक्स होत नाहीत. त्या सर्वांना मिक्स करण्याचं काम ऍग्री 82 करत असतं. त्यानंतर बघूया आपण माती उपचार, त्याला आपण सॉइल ट्रीटमेंट म्हणू. कारण सॉइल ट्रीटमेंट केल्याशिवाय मातीमधली, आज बघतो आपण की माती एवढी बंजर झालेली आहे, नापीक झालेली आहे, तिला माती उपचार करणं अत्यंत गरजेचं आहे. आणि माती उपचार करताना ऍग्री 82चा काय रोल आहे तो आपण या ठिकाणी बघूया. या ठिकाणी माती आहे, या मातीमध्ये ऋणभार असतो आणि खतामध्ये धनभार असतो. आता जनरली काय होतं, ऋण आणि धन एकत्र आलं की याचं फिक्सेशन होतं, म्हणजे ते एकमेकाला चिपकतात आणि त्याचा परिणाम होतो की माती ही एकदम कडक होते. माती कडक झाली की त्याचा दुष्परिणाम असा होतो की बॅक्टेरिया जो असतो तो बॅक्टेरिया मरतो. कारण बॅक्टेरियाला ऑक्सिजनची नितांत गरज असते, कारण ते जीव आहे आणि या जीवाला माती कडक झाल्यामुळे ऑक्सिजन पुरवला जात नाही, त्यामुळे हा बॅक्टेरिया मरतो. आणि दुसरी गोष्ट, माती कडक झाल्यावर पांढऱ्या मुळ्यांना सुद्धा ऑक्सिजनची नितांत गरज असते, ह्या सुद्धा नष्ट होतात. मित्रहो, जर जमिनीमध्ये बॅक्टेरिया व पांढऱ्या मुळ्या नसतील तर खताचा ढग जरी तुम्ही त्याच्यावर घातला तरी तो काहीच उपयोगाचा नाही, कारण डायरेक्ट खत हे पिकाला लागू होत नाही, ते तुम्हाला बॅक्टेरिया व पांढऱ्या मुळ्या यांच्या मार्फतच पिकाला द्यावं लागतं. आणि हे दोन घटक जर जमिनीतून संपले तर जमीन ही नापीक होते, म्हणून आपल्याला रिझल्ट मिळत नाही. म्हणून ऍग्री 82चा वापर केल्यानंतर आपला 20% आपला जो उत्पादन आहे यामध्ये 20% भर पडते. पण जेव्हा तुम्ही माती उपचार करता तेव्हा माती ही ऑलरेडी न्यूट्रल असते आणि खतात तुम्ही जेव्हा ऍग्री 82 टाकता, खत आणि माती दोघांनाही तो न्यूट्रल करून टाकतो. खत आणि माती जेव्हा न्यूट्रल होते त्याचा परिणाम असा होतो की जमीन भुसभुशीत होते आणि जमीन भुसभुशीत झाली की बॅक्टेरिया वाढतात आणि पांढऱ्या मुळ्या सुद्धा वाढतात. त्यामुळं माती उपचारामध्ये खूप महत्वाची भूमिका हे ऍग्री 82 करत असतं. माती उपचारामध्ये दुसरा फायदा काय बघा, ज्या ठिकाणी पाणी साचलेल्या जमीन आहे किंवा चिबडी जमीन आहे की त्या ठिकाणी पाणी जरासं जरी पाणी पडला तर पाणी साचून राहते. एखादा खोल भाग असेल त्या ठिकाणी तुम्हाला नेहमी पाणी साचत असेल तर अशा वेळेस तुम्ही त्या पूर्ण गड्ड्यामध्ये जर अर्धा लिटर ऍग्री 82 टाकलं त्या पूर्ण पाण्यामध्ये तर तिथलं पाणी सर्वतः 7 दिवसाच्या आत पूर्ण पाणी आटून जाईल. ते का आटते त्याचं एक तुम्हाला उदाहरण सांगतो की जेव्हा आपण कुठल्याही जमिनीवर पाणी टाकतो तेव्हा 7 इंचापर्यंतच पाणी खोल जाते, त्याच्या खाली पाणी जात नाही. आणि फार काळ जर साचून राहिलं त्या ठिकाणी तर 8-9 इंच 10 इंच पर्यंत पाणी खोल जाते. पण जनरली जी जमीन कडक आहे त्या जमिनीमध्ये 7 इंचाच्या खाली पाणी जात नाही. पण जर तुम्ही त्या जमिनीवर ऍग्री 82चा वापर केला तर 16 इंच पाणी खोल नेऊन घालते. आता हे चिबड्या जमिनीमध्ये नाही तर चांगल्या जमिनीमध्ये जर तुम्ही हे ऍग्री 82 सॉइल ट्रीटमेंट मध्ये वापरलं तर हे 16 इंच पाणी खोल नेऊन घालते. 18 इंचापर्यंत काही ठिकाणी पाणी खोल गेलेलं आम्ही स्वतः चेक करून बघितलेलं आहे. 18 इंचापर्यंत जर पाणी खोल राहिलं तर खालची जमीन जी आहे ती ओली राहते आणि खालची जमीन ओली असली तर वरचा जो भाग आहे तो एकदम लवकर कोरडा होत नाही, म्हणजे जास्त काळ पाणी आपल्या जमिनीमध्ये साचून राहते आणि जमिनीमध्ये ओलावा हा कायम टिकून राहतो. दुसऱ्या पाळीपर्यंत
जमिनीमध्ये ओलावा राहतो, काही पिकांची मुळे हे 18 इंच पर्यंत खोल जातात, त्यावेळेस काय होतं की ही जिथे अन्न घेण्याची जी मुळीचं जे टोक आहे त्याच ठिकाणी ओलावा नसतो, वर आपण पाणी किती दिलं तर खाली पाणी नसल्यामुळं तेवढंच जेवढं पाहिजे तेवढं पाणी ते अपटेक करू शकत नाहीत, म्हणून सुद्धा कधी कधी रिझल्ट कमी येतो. त्यामुळं ऍग्री 82 जर तुम्ही वापरलं तर 100% 16 इंचच्या खालच्या ज्या मुळ्या आहेत किंवा जे 16 इंच पर्यंत जे काही तुमचं पाणी आहे हे ओलावा धरून राहील आणि जमीन लवकर कोरडी होणार नाही. त्यानंतर मातीमध्ये वापरण्याचा तिसरा फायदा म्हणजे पाण्याचा पीएच आणि मातीचा पीएच हे दोन्हीही मेंटेन करण्याचं काम ऍग्री 82 करत असतं. कारण बऱ्याच वेळेस बघतो आपण की आपल्या मातीचा पीएच बिघडलेला आहे. त्यानंतर पाण्याचा पातळपणा वाढवते, त्यामुळे पाणी खोल व जमिनीवर मुरते, जमिनीचा पोत सुधारतो आणि पाणी धरून ठेवण्याची क्षमता ही वाढते, बाष्पीभवनाचा दर कमी होतो, त्यामुळं पाण्याच्या जास्त काळ टिकून राहतो, जास्त पाण्यात द्यायची गरज पडत नाही. मातीमध्ये ओलावा कायम राहतो, त्यामुळं माती उपचार करणे हे खूप महत्वाचं काम ऍग्री 82 करत असतं. तिसरा फायदा आहे ऍग्री 82चा, जेव्हा आपण खतासोबत ऍग्री 82 वापरतो, खतासोबत जेव्हा आपण ऍग्री 82 वापरतो तर जनरली काय होतं की खत लवकर विरघळतं, त्यामुळे पिकास ते लवकर लागू होतं. जनरली 28 दिवसानंतर खत लागू होतं, पण जेव्हा तुम्ही ऍग्री 82 सोबत टाकता त्यावेळेस ते 10 ते 15 दिवसामध्ये खत औषध जे खत आहे ते खत पिकाला लागू होत असतं. त्यामुळं लवकर आपल्या जमिनीमध्ये पीक हे जोमाने वाढत असतं. जमिनीवर जे खत पाण्यासोबत आपण वाहून जातात त्याला रोखण्याचं काम करतं. युरियासारखे काही खत आहेत की जे हवेत उडून जातात, त्यांना सुद्धा रोखण्याचं काम करतं. उष्णतेने अकार्यक्षम होणे, काही जे खत आहेत ते जास्त उष्णता जर लागली तर ते निर्जीव होतात किंवा अकार्यक्षम होतात, त्यांना सुद्धा रोखण्याचं काम हे ऍग्री 82 करत असतं. त्यामुळं आपण टाकलेले सर्वच्या सर्व खत जमिनीमध्ये वाया न जाता आपल्या पिकास उपयोगी पडतं. खताचा जो परिणामकारकता आहे ते वाढवण्याचं काम सुद्धा ऍग्री 82 करत असतं. तणनाशकासोबत जेव्हा आपण ऍग्री 82 वापर करतो तेव्हा काय फायदा होते बघा. तणनाशक जमिनीमध्ये 12 इंच खोल नेण्याचं काम हे आपलं ऍग्री 82 करत असतं. त्यामुळे काय होतं की 12 इंच खोलपर्यंत जे तण बी असते ते तण बी नष्ट करण्याचं काम ऍग्री 82 करत असतं. जनरली काय होतं, आपण तणनाशक फवारतो तर ते 4 ते 6 बोटच फक्त तणनाशक जमिनीमध्ये मुरतं आणि त्याच भागातलं तण नष्ट होतं. पण जेव्हा तुम्ही ऍग्री 82 सोबत टाकता त्यावेळेस हे 12 इंच खोल 16 इंच खोल पर्यंत त्या तणनाशकाला घेऊन जातं आणि खाली जमिनीत असलेलं बी हे कंप्लीट नष्ट करतं. त्यामुळे बराच वेळेस असं होतं की तणनाशक फवारल्यानंतर वरचा जो थर आहे तेवढा मरतो आणि खालून डबल दुसरा थर तयार होतो, म्हणून तण जास्त वाढतं. पण जर तुम्ही ऍग्री 82 चा वापर केला तर ही समस्या किंवा त्या ठिकाणी तण डबल पुन्हा उगवत नाही. तणनाशकाला तणावर चिटकून ठेवल्यामुळं सर्व तण जळतं. बऱ्याच वेळेस असं होतं की काही जर असे पानं आहेत की केण्यावर पाणी थांबत नाही आणि जेव्हा तुम्ही तणनाशक फवारता त्यावेळेस ते काही केना जळतो आणि काही केना मरत नाही, जळत नाही. त्याचं कारण काय की त्या ठिकाणी तणनाशक चिटकून राहत नाही. पण तुम्ही ऍग्री 82 चा वापर केला तर 100% त्या तणाला 100% नष्ट करण्याचं काम ऍग्री 82 करत असतं आणि खताची परिणामकारकता सुद्धा वाढवत असतं. आता बघा, या चारही घटकामध्ये तुम्हाला ऍग्री 82 किती प्रमाणात वापरायचं. जेव्हा तुम्हाला सॉइल ट्रीटमेंट करायची असते जमिनीवर तेव्हा तुम्हाला 180 ते 200 मिली प्रति एकर एवढं वापरायचंय. खतासोबत जेव्हा तुम्ही बॅगला लावून ऍग्री 82 टाकता त्यावेळेस तुम्हाला 50 किलोच्या बॅगला 100 ते 150 मिली वापरायचे. फवारणी सोबत जेव्हा तुम्ही वापरता तर प्रतिपंप 10 ते 15 मिली वापरायचे आणि तणनाशकासोबत जेव्हा तुम्ही ऍग्री 82 चा वापर करता त्यावेळेस तुम्हाला 15 मिली ते 15 मिली 15 लिटरला म्हणजे प्रतिपंप तुम्हाला 15 ते 20 मिली